नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी चॅनलमध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी सोप्या हेअरस्टाईल सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या आपल्या जीवनामध्ये करू शकता किंवा कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना सिंपली करू शकता। कधी-कधी आपल्याला असं वाटतं ना की आपले केस नॉर्मल नाही दिसावे, कारण की नॉर्मल केस कधी-कधी खूप बोरिंग वाटतात। म्हणून आज मी तुम्हाला काही सिंपलशा अशा हेअरस्टाईल सांगणार आहे ज्या तुम्ही मिनिटांमध्ये करू शकता। तर सगळ्यात पहिले आपल्या केसांचा जो गुत्था आहे तो चांगल्याने काढून घ्या आणि बघा केसांचा गुत्था काढले की केस भरपूर चांगले दिसू लागतात। आता मी इथे मधला भाग पाडणार आहे। तुम्ही बघितलं मी मधला भाग इथे पाडलेला आहे। मधला भाग एक्झॅक्टली नको आहे मला, थोडासा असं इकडे तिकडे झालेला आवडतो मला, एकदम असं लाईनवाला आवडत नाही। आता हे जे समोरचे केस आहेत त्यांना मी थोडंसं घेणार आहे एका सेक्शनमध्ये आणि त्यांना पण मी बघा इथे कंगवा करून घेणार आहे। आता थोडासा कंगवा मी मागून करेल म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये पफ येईल आणि तुम्हाला करायचं काय आहे, बस असं ट्विस्ट करून बस इथे पिन लावायची आहे। आता सेम मी ह्या केसांना पण करणार आहे, असं सेक्शन घेऊन ट्विस्ट करून घेणार आहे आणि ट्विस्ट केल्यानंतर बॉबी पिनच्या मदतीने केसांना सिक्युअर करून घेईन। हे असे दिसतील माझे केस। आता मी अजून एक सेक्शन घेणार आहे, जो वाचलेला सेक्शन आहे केसांचा तो घेणार आहे, असा हाताने मोकळं करणार आहे आणि मग यांना पण हलकसं ट्विस्ट करून घेणार आणि त्यांना पण इथल्या ठिकाणी बॉबी पिनच्या मदतीने सिक्युअर करून घेईन। तसंच मी इथे पण करून घेते। तर तुम्ही बघू शकता मी केसांना इथे 2 ट्विस्ट टाकून चांगल्याने सिक्युअर करून घेतला आहे। तुमच्या केसांमध्ये जर वॉल्यूम चांगला असेल तर तुम्ही आपल्या केसांना असंच सोडू शकता आणि इथले वॉल्यूमवाले केस आणि इथले हे 2 ट्विस्ट खूप चांगले दिसतात। पण जर तुमच्या केसांमध्ये वॉल्यूम कमी आहे तर तुम्ही यांची चांगलीशी एक वेणी पण घालू शकता। कशी घालायची ते तुम्हाला माहीतच आहे, पण मी आज तुम्हाला थोडंसं ट्विस्ट सांगते। बघू शकता तुम्हाला पहिले एक रबर बँडनी आपल्या केसांना रबर लावून घ्यायचं आहे मधोमध अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर इथे थोडीशी जागा करायची आहे मधात आणि या केसांना वरच्या दिशेने खाली टाकायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे दिसेल। थोडंसं आपण याला ढिल्ल करून घेऊया। तर अशा प्रकारे ही माझी नेक्स्ट वाली हेअरस्टाईल झाली आहे। दिसायला खूपच चांगली वाटते आणि मागून तर खूपच चांगली दिसते। आता मी तुम्हाला पुढची हेअरस्टाईल सांगते। याच्यासाठी तुम्हाला परत एकदा आपल्या केसांना चांगल्याने विंचरून घ्यायचं आहे आणि इथे आपण एक छोटीशी वेणी टाकणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मी हे 3 सेक्शनला घेतला आहे वेणी घालण्यासाठी। हे बघा सुंदरशी एक वेणी झालेली आहे आणि ह्या केसांना आपण इकडच्या साइडला सिक्युअर पिननी सिक्युअर करून घेऊया।
आता तुम्ही बघू शकता मी इथले केस थोडे सोडले आहेत आणि त्याच्यावरून वेणी नेली आहे, ज्याच्यामुळे एक चांगलासा लुक येतो। इथे बघितलं तुम्ही एक मी वेणी घातलेली आहे आणि इकडे मी केसांना चांगल्याने वॉल्यूम करणार आहे आणि असंच सोडणार आहे। तर हे लुक जे आहे थोडंसं जीन्स वगैरेवर वेस्टर्न कपड्यांवर खूप चांगलं दिसतं। तुम्हाला पुढची हेअरस्टाईल सांगते। याच्यामध्ये तुम्ही केस थोडे पुढे घ्या आणि त्याच्यानंतर पाठीमागे घ्या, म्हणजे केसांमध्ये एक चांगला वॉल्यूम येतो। आणि आता मधून तुम्हाला थोडंसं सेक्शन घ्यायचं आहे, इथून थोडंसं सेक्शन घ्यायचं आहे आणि इथूनही थोडंसं सेक्शन घ्यायचं आहे। तुम्हाला हे केस असे काढायचे आहेत की समोरच्या पोर्शनमधून आल्या पाहिजेत आणि फक्त आता सोप्या पद्धतीने तुम्हाला वेणी घालायची आहे। बघा मी वेणी घातलेली आहे आणि आता मी इथे मागच्या साईडला सिक्योर करून घेणार आहे। तर बघा केसांमध्ये इथे चांगल्याने एक पफ पण झालेला आहे। मागून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथून वेणी दिसेल आणि केस अशा प्रकारे चांगले पण वाटतात। आता इथेच तुम्ही काय करू शकता, थोडंसं ह्या केसांना ट्विस्ट करून मागच्या साईडला घेऊन जाऊ शकता। थोडंसं त्या ट्विस्टला हलकंसं सोडा आणि सिक्योर करून घ्या आणि इथल्या पण केसांना थोडंसं ट्विस्ट करून घ्या, थोडंसं हलकंसं सोडा म्हणजे पफ येतो आणि मग सिक्योर करून घ्या। तर या प्रकारे तुमची एक हेअरस्टाईल होते आणि तुम्ही तुमच्या वाचलेल्या केसांना मोकळं सोडू शकता किंवा एक छोटासा जुडा घालू शकता, तो मी दाखवते तुम्हाला। तर बघितलं ह्याप्रमाणे मी माझ्या केसांना जुडा टाकलेला आहे आणि जर तुम्हाला पाहिजे तर समोरची थोडीशी केस तुम्ही सोडू शकता, अशा प्रकारे दिसायला पण चांगलं दिसते। अशा प्रकारची जी हेअरस्टाईल आहे तुम्ही लग्नांमध्ये किंवा दररोजच्या आपल्या लाईफमध्ये पण करू शकता। करायला खूपच सिंपल आहे, 1 ते 2 मिनिटच लागतात, जास्त लागत नाही। तर मी माझ्या चॅनलवर असं काही पहिल्यांदाच ट्राय केलं आहे। तुम्हाला अजून कसले व्हिडिओ पाहिजेत ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येईन। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा खाली की तुम्ही कशा प्रकारच्या हेअरस्टाईल बनवता किंवा तुम्हाला कसल्या हेअरस्टाईल ज्या आहेत जास्त आवडतात आणि तुम्ही आज मी ज्या हेअरस्टाईल बनवल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या। परंतु एक ऐकून घ्या की मी पहिल्यांदा असं काही केलं आहे। आजपर्यंत मी हेअरस्टाईलचा कोणताही व्हिडिओ कोणत्याही चॅनलवर नाही बनवलेत। जसं तुम्हाला माहितीच आहे की माझे भरपूर सारे चॅनल आहेत पण मी आजपर्यंत नाही बनवले, पण मला माहिती होतं की मी मराठी चॅनलवर बनवेन ना तर माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मला सपोर्ट करतील, म्हणून मी इथे पहिल्यांदा बनवून बघितलं आहे। तर चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं आहे माझ्या चॅनलला तर नक्की करा, कारण की इथे मी घेऊन येते खूप चांगले चांगले ब्युटी रिलेटेड आणि हेल्थ रिलेटेड व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूप जास्त यूजफुल ठरू शकतात। तर चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओसोबत, तेव्हापर्यंत बाय बाय।